पिझ्झा बनना कोणाला खायचा? मला. मग लेकीची फरमाईश असेल आणि मी पिझ्झा करणार नाही असं कधीच होणार नाही. अशी बोलली की मला पिझ्झा खायचं, तिला म्हणलं चल आपण लगेच करूया. आता पिझ्झा बेस तर हा ऑलरेडी मी हे सगळं विकत आणलेलं आहे, माझ्याकडे हे काहीच नाही आणि मला पिझ्झा बेस बनवता पण येत नाही, त्याच्यामुळे मी विकतच घेतला होता. सगळ्यात आधी तर मी मायोनीज लावून घेतलं, त्यानंतर सेजवान चटणी आणि मायोनीज मिक्स करून पण तुम्ही लावू शकता. त्यानंतर थोडा सॉस घेतला, तो पण एका बेसला लावून घेतला. पहिले मधोमध लावून घेतला, त्यानंतर दोन्ही एकत्र केले आणि वरतून बेसला पूर्ण लावला. त्यानंतर आता माझ्याकडे जास्त आयटम्स नव्हते, म्हणजे जसं की पनीर झालं, चिकन झालं, हे काही नव्हतं, त्याच्यामुळे मी शिमला मिरची आणि कांदा घेतला होता. तर कॉर्न घेतला होता, कॉर्न पूर्ण शिजवून घेतलेला होता मी, त्याच्यानंतर तो टाकला. त्यानंतर माझ्याकडे चीज भरपूर होतं, चीज ऍड केलं मी त्याच्यामध्ये आणि चिली फ्लेक्स वगैरे ऍड केलं मी. तुमच्याकडे पेरी फिरी असेल किंवा अजून काही आयटम्स असेल ते तुम्ही ऍड करू शकता ऍज यू विश. मी असं वेट करत होते की कधी होईल, कारण की खूप भूक लागली आणि खुशीसारखंच मला पण असं वाटत होतं की कधी मी पिझ्झा खाईल. त्यानंतर 10 मिनिटांमध्ये आपला पिझ्झा रेडी आहे. आणि तुम्हाला एअर फ्राय मध्ये आपण काय काय बनवू शकतो याची सिरीज बघायला आवडेल का? मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे आपण एअर फ्राय मध्ये काय काय करू शकतो, काय नाही करू शकत ते पण. आणि छान छान सिरीज मी तुमच्यासोबत शेअर करेल. जर का तुम्हाला आवडेल बघायला तर मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला पिझ्झा बघून काय वाटतं, हा घरीच बनवलेला पिझ्झा आहे की विकतचा आहे असं वाटलं ना तुम्हाला? पण नाही, हा मी घरीच बनवलेला आहे, खूप छान झाला होता, खूप टेस्टी झाला. एअर फ्राय घेऊन टाका आणि आपण सोबतच रेसिपी ट्राय करूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाबा.